क्या बोल रही वो लोग दोस्त देना हे आहे तवांग शहर. 2 दिवस मुक्काम करून अगदी चांगला आनंद मिळाला आम्हाला तवांग शहरामध्ये. गुड मॉर्निंग. वाजत आलेत. आज तारीख आहे 20 मे 2026 आणि तेजपूरचा प्रवास आपण 313 किलोमीटरचा करणार आहोत. पोहूया सगळा भालुकपांग मार्गे जाणार आपण. आणि टेम्परेचर आहे आता 10 डिग्री आहे तवांगमध्ये, पण क्लिअर सन आहे. हे बघू शकता. हे बघ किती मोकळं स्वच्छ. In 800 meters, continue straight past Horo 68,383 Mountain Mist Resort. सकाळी 4 वाजताच सूर्योदय झाला होता. नामझिंग गाव जहांगच्या जरासं बाजूला आहे. आणि हा आतला रस्ता दाखवला GPS ने. खूप छोटा अरुंद, आणि दुसरी गाडी आली तर ट्रॅफिक जाम. कसलं मस्त वातावरण आहे ना.
टेम्परेचर काहीच म्हणजे एकदम क्लिअर ऊन आहे आणि पलीकडच्या बाजूला धुकं आणि टेम्परेचर पण एकदम कमी. आत्ता कुठे या टुरिस्ट गाड्या दिसत आहेत ना रस्त्यावरती 8:30 वाजले. सेराटोनिन आता 7 किलोमीटर, कोंबडीला 117. फक्त 7 किलोमीटरवरती आता सेराटोनिन आहे. घाटातून जायचं असेल तर सरळ जायचं. आता इथे 14 डिग्री सेल्सिअस आहे. हे बक्कानेरच्या अलीकडे, ठीक आहे. हे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन हा सेला टनेल आता सुरू होतोय. 14 डिग्री इथं आहे. आता टनेलच्या पलीकडे किती आहे ते बघूया आपण. हां, डिग्री पुढे. वेस्ट केमांग हे बघ. इथे डिग्री आहे 10 डिग्री, म्हणजे 4 डिग्रीचा फरक पडला इथे. चला, सकाळचे वाजले 8:30 आणि आपण सेला टनेल क्रॉस केलेलं आहे.
बघा आता खाली जायचं आहे आपल्याला. तेजपूर 251, तेंगा 127 किलोमीटर, बोमडीला Continue 104, on National Highway 13 for 50 kilometers. दिरांग 61 किलोमीटर आहे. बरोबर वाजलेत 11:15 और आम्ही आलोय बोंबडीला. कॉफी आणि मोमोज टेस्ट करून बघ. कडधान्य कैसे हो? बोंबडीला पोहोचले. पुन्हा दुसऱ्यांदा मिळालो आपण. उदलगुडीच्या नंतर आसामचा जो बॉर्डर संपल्यानंतर अरुणाचल प्रदेशचा जो घाट सुरू होतो तिथून भेटलो होतो. आणि आता 3 दिवसानंतर पुन्हा आपण बोंबडीला पासमध्ये शुभम बरोबर भेटलेलो आहे. व्हेरी नाईस. संजय ना, हे हिंदी नाम है. हम हिंदू ही है सर. अच्छा, हम नेपाली. ये क्या है? ये मिल्क का कैंडी है, छुपी. 10 मिनिटं आहेत. आता पुढच्या तेजपूर मार्गे तेजपूरला जायचं आहे. सरळ स्ट्रेट रोड. चलॉजी पुढची सरळ सांगितलंय. होय होय, सरळ जायचं आहे आपल्याला. आता 162 किलोमीटरचा आतापर्यंत प्रवास झाला आहे, तवांग ते बोंबडीलापर्यंत. हा बायपास रोड आहे बोंबडीलाचा. मग आता गावात जायची काय गरज पडणार नाही बोंबडीलातून, कारण ट्रॅफिक जाम असतं आणि छोटासा रोड आहे. बाजारपेठ आहेत, घरं आहे तिथं. येताना आम्ही त्या रस्त्याने आलेलो, जाताना आता बोंबडीला बायपासवरून आता निघालो आहे. तेजपूर 150. हा बघा बायपास इथं संपला. राईट साईडला बोंबडीला, लेफ्ट साईडला तेजपूर. खाली उतरायचं. Continue on National Highway 13 for 10 kilometers. बरोबर 150 किलोमीटर आहे तेजपूर इथून. बोंबडीलापर्यंत आपला 174 किलोमीटरचा प्रवास झाला आहे. आपण तेजपूरच्या पुढे जाऊया पुढे जाऊ शकतो. आणि मेघालय बॉर्डरपर्यंत जाऊन स्टे करू शकतो एखादं हॉटेल बघून. हा काय म्हणते नेहा, तुझा काय विचार? पुढे जाऊ शकतो. आणि आसाम पासिंग सोडून इतर कुठल्या स्टेटच्या गाड्या इकडं दिसत नाही आहेत. जे लोक इथं फिरायला आले ते टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून आलेत. पर्सनली म्हणजे टेम्पो ट्रॅव्हलरनेच आले ते गुवाहाटीवरून. स्वतः पर्सनल गाड्या घेऊन येणाऱ्यांची संख्या फार कमी, म्हणजे अगदी 1% पण नाही आहे. आता आपल्या मागे बघताय ते पास चेक केला जाईल. त्यांचं पास चेकिंग चालू आहे. दाहुंगा
देवा मंदिर. भालुकपांग 62, बालीपाडा 99, तेजपूर 119 किलोमीटर राहिलं आहे. आणि रस्ता अतिशय सुंदर आहे. तवांगला यायचं झालं तर तेजपूर मार्गे यायला चांगलं आहे. आणि खूप असं वळणं पण नाही आली आता हो. बघ, असं येताना तिकडनं जाताना खूप झालं. नेपेचू टनेलवर आलो आपण. इथून भालुकपांग 46 किलोमीटर आहे. धुका आहे पलीकडे, हे बघ. इकडून कुठला रस्ता आला? असं जाईल रस्ता आहे. रस्ता आहे तो टनेल सोडून. चुकीचं आहे. धुका आहे, हे बघ टनेल. चारीदर वॉटरफॉल आहे ना, 123 वर. लगेच क्लायमेट चेंज झालं. हे बघ धुका आहे सगळं. टेम्परेचर आता कमी होत चाललंय. 19 डिग्रीवर आला. छोटे छोटे धबधबे पण आहेत ते. मस्त येणार आता चारीदर. भालुकपांग 43. हा भालुकपांगच्या अलीकडे नवीन ब्रिज केलाय. हा बघ. येस. आणि तो जुना ब्रिज बंद केला. तो बघ. नाही आता रस्ते. 2:15 झालेत आता. 4 वाजेपर्यंत आपण तेजपूर शहरात पोहोचू. 70 किलोमीटर शिल्लक आहे फक्त तेजपूर. चला. अडीच वाजलेत आणि भालुकपांग इथून 4 किलोमीटर शिल्लक आहे. अरुणाचलची बॉर्डर इथे संपणार. आणि आसाम राज्य सुरू होणार. भालुकपांग शहरात एंट्रीसाठी ट्रॅफिक जाम बघा किती झालाय. चेकपोस्ट जवळ परमिट दाखवावं लागतं ना, द्यावे लागते इथं. ही फुल लाईन राईट साईडची परमिटसाठी थांबलेली आहे. हे भालुकपांगला येणारं म्हणजे येणार अरुणाचल प्रदेशमध्ये एंट्री करणारं पब्लिक आहे सगळं A to Z. सगळं. आणि हे आपण बाहेर चाललोय आसामच्या दिशेने. खूपच आहे. 1 किलोमीटरची रांग आहे. जवळपास 2 तास लागणार हे सगळ्यांचं परमिट क्लिअर व्हायला. आसाम द एसेन्स ऑफ इनक्रेडिबल इंडिया. हे बघ, वेलकम टू आसाम. तिकडे भालुकपांगचा बोर्ड होता. आलो प्लेन रस्त्यावर. शापच. एकदम प्लेन रस्त्यावर. खूपच प्लेन रस्त्यावर. आसाम पोलीस. मंगळवारच्या बाजारावरच असं का खाली. म्हणजे बालीपाडा आहे.
NH 15 वर आलोय आपण. हे बघा तेजपूर शहराच्या बायपास वरून NH 15 वरती Continue आता on आपण National Highway 15 for 6 kilometers. NH 13 सोडला आणि आता NH 15 15. अशा प्रकारे 4 लेन हायवे वरती आपण आलेलो आहोत 3:45 वाजता. खूप दिवसांनी 4 लेन हायवे बघितला. Continue on National Highway 715 for 17 kilometers. बोका खाट 95 किलोमीटर बोका खाट. हो भारी भारी. ब्रह्मपुत्र नदी पुरी. एवढं मोठं पात्र आहे ब्रह्मपुत्र. एवढं लांब लचक ब्रिज. मॅप मध्ये पण दिसतोय. कालीभोरला आला होता. नॅशनल हायवे 127 ला राईट टर्न घ्यायचा आपल्याला. Turn right onto National Highway 127. काझीरंगा लेफ्ट. हे बघ इकडे. गुवाहाटी सरळ आहे. यस बॉस. Continue on National Highway 127 for 1 kilometer. संध्याकाळचे वाजले 4:30 आणि आम्ही राजवाडा या हॉटेलला चहा आणि समोसा खाल्लेला आहे. हे आता राजवाडा हॉटेलकडे आपण थांबलो होतो. 4:45 वाजता चहा घेतला. एक समोसा Head खाल्ला. southwest on National. ठीक-ठाक. आता हे लोक जेवत होते. आता मी खाली. शिलाँग 190. शिलाँग 190. खाल्लास? होय. गुवाहाटी अशी गाडी लावून काढायचं. आता काढ जा. Keep right to take the flyover. Continue on Nagon, Guwahati Highway for 35 kilometers. आणि आता वाजलेत संध्याकाळचे 5:30. 5:35 आणि गुवाहाटीच्या दिशेने 27. हा आता 7:45 वाजत आलेत. आपण 46 किलोमीटर पाठीमागे आहोत शिलाँग पासून. म्हणजे मेघालयामध्ये आपण येऊन आलो अर्ध्या तासापूर्वी. 522 किलोमीटर रनिंग झालं आहे आतापर्यंत. आणि हा नॅशनल हायवे नंबर 6. या नॅशनल हायवे 6ची परिस्थिती काय आहे ती बघा. अजिबात लाईट नाही, काही नाही. अख्ख्या काळोखातून जावं लागतंय. कुठलं शहर आलं तेही कळत नाही, कुठला एरिया आला तेही कळत नाही अजिबात. आणि मिनिटावर पेट्रोल पंप आहेत. एकही हॉटेल या रस्त्यावरती दिसलेलं नाही आहे. या हायवेवर
हॉटेल लॉजिंग फक्त रेस्टॉरंट्स मोजकी अगदी हाताच्या बोटावर मोजण्या एवढीच दिसली आहेत. आता 9 वाजेपर्यंत शिलाँग शहरात पोचू आपण. त्यावेळी पाहूया. शिलाँगच्या आधी उमियम लेक म्हणून एरिया लागतो, तिकडे आपण बघूया काय हॉटेल वगैरे मिळत असेल तर. बरोबर 8 वाजलेत आणि आम्ही आता शिलाँगपासून अर्धा तास पाऊण तास पाठीमागे आहोत. सँडविच सांगितलं. ठीक आहे. नाश्ता फर्स्ट क्लास. आज शिलाँगला आपण पोचलो काल रात्री 9:30 वाजता आणि हे असं इथं ई फेअर म्हणून शिलाँगमध्येच आहे.